सरकारी रेकॉर्डवर तुमचं नाव जरी असलं तरीही तुम्ही जमिनीचे मालक नसू शकतात. तसेच 8A आणि फेरफार हे कागदपत्र असूनही कितीतरी लोक कोर्टामध्ये केस हारतात. असं का? हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. मी लँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच लीगल प्रोसेस मध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे आणि काम करत असताना एक गोष्ट ही वारंवार दिसते, ती म्हणजे लोक कागद बघतात पण कायदेशीर अर्थ समजून घेत नाही, तसा कायदेशीर सल्ला घेत नाही, टाळतात आणि म्हणूनच ते चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. तुम्हीही कदाचित हेच करत असाल. सातबाऱ्यावर नाव दिसलं म्हणजेच जमीन सेफ आहे असे समजणे, फेरफार झाला म्हणजेच ओनरशिप ट्रान्सफर झाली असे समजणे. पण कायद्यामध्ये रिअलिटी ही वेगळीच आहे. कारण रेव्हेन्यू रेकॉर्ड यामध्ये सातबारा असेल, फेरफार असेल किंवा 8A असेल, या फक्त नोंदी आहेत, त्या मालकी देत नाहीत. आणि येथेच लोक चुकतात. ते रेकॉर्डला ऑनरशिप समजतात. एका केसमध्ये व्यक्तीकडे सातबारा होता, 8A वर देखील त्याचं नाव होतं, तसेच फेरफार कंप्लीट होता, तरीही कोर्टामध्ये केस हरला. असं का झालं? कारण सेलरकडे क्लिअर टायटलच नव्हते आणि आधीच्या चेन मध्ये डिफेक्ट होता, तसेच दुसऱ्याकडे पोझिशन होते. त्यामुळे इथे कोर्टाने काय बघितलं? टायटल क्लिअर नाही, पोझिशन दुसरीकडे, रेकॉर्ड क्लिअर नाही. त्यामुळे झालं काय? जमीन अडकली. आता येथे एकदम क्लिअर कट समजून घ्या. सातबारा हा प्रायमा फेसी एव्हिडन्स म्हणजेच प्राथमिक पुरावा, तो फायनल पुरावा ठरत नाही. तसेच 8A हा होल्डिंग डिटेल्स म्हणजेच फक्त मालकीचा अंदाज आहे आणि फेरफार हा ओनरशिप चेंजची नोंद असते पण टायटल ट्रान्सफर नाही. म्हणूनच आता तुमच्या समोर असाही प्रश्न असेल की ऍक्च्युअल ऑनरशिप ही कशी ठरते? तर क्लिअर अँड मार्केटेबल टायटल, तसेच 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट, तसेच लिटिगेशन मुक्त ती जमीन असावी, तसेच कोणताही बोजा त्या जमिनीवर नसावा, त्याचप्रमाणे त्या जमिनीबाबत पोझिशन हे क्लिअर असावं, अशा अनेक बाबी. त्यामुळेच एक लीगल प्रिन्सिपल नेहमी लक्षात ठेवा. रेव्हेन्यू रेकॉर्ड डज नॉट कन्फर टायटल, इट ओनली रिफ्लेक्ट इट. त्यामुळेच जमीन घेण्यापूर्वी ही जी काय चेकलिस्ट मी तुम्हाला सांगत आहे ती जर तुम्ही वापरली तर तुमचा व्यवहार हा सेफ होऊ शकतो. यामध्ये 30 वर्षाची टायटल चेन ही व्हेरीफाय करा, तसेच सेल डीड हिची व्हॅलिडिटी चेक करा, भार प्रमाणपत्र काढा, तसेच फेरफार हिस्ट्री तपासा, तसेच ऍक्च्युअल पोझिशन हे व्हेरीफाय करा आणि स्वतंत्र कायदा सल्ला नक्की घ्या. आणि गोल्डन रूल म्हणजे रेकॉर्ड व्हेरीफाय करून टायटल हे कन्फर्म करा. कारण आज सगळ्यात मोठा ट्रॅप काय आहे तर लोकांना वाटतं की सातबारा आहे म्हणजेच डील सेफ आहे, पण सत्यता अशी आहे की रेकॉर्ड क्लीन असू शकतो पण टायटल देखील डिफेक्टिव्ह असू शकतं आणि डिफेक्टिव्ह टायटल हे फ्युचर डिस्प्यूट असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळेच तुम्ही जर जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जमिनीचे कागदपत्रे तपासून घ्या, वकील साहेबांकडनं तसा योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घ्या. आणि हा व्हिडिओ जितक्या ग्रुप्समध्ये पाठवता येईल अवश्य पाठवा. कदाचित तुम्ही पाठवलेला हा व्हिडिओ यामुळे एखाद्याचे लाखोचे नुकसान वाचू शकते. आणि अशाच कायदेशीर टिप्स मिळवत राहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका.